Yeah. Yeah. Spike. Yeah. मारा याला. अरे यार मी आधी मारणार मग हिसकावणार. माझी स्टाईलच वेगळी आहे. ईगल स्पाय ईगल. डीव्हीडी प्लीज. आणि मी आहे डीव्हीडी दयाराम व्यंकटेश दाभोळकर. अरे अशा उड्या मारून काय मिळणार आहे? समोसा चालतील रे. डीव्हीडी तुझ्या प्लॅन बद्दल माहिती काढूनच राहणार. मला सुपर स्पाय उगाच म्हणत नाहीत. अरे पकडा पकडा. लाडू मस्त झाले. पकडा त्याला तुम्ही पकडा. अरे यार मिठाई वाल्या तू नकली सायंटिस्ट आहेस. फाफडेच मी. प्रोजेक्ट छोला. खोटा सायंटिस्ट. थांब आता तुझा कबूतर बनवतो बघ. ओ नो मी कबूतर झालो. नो अरे यार. त्याला कबूतर का बनवलं? उडून गेला ना. अरे डीव्हीडी तर मिळाली ना. मोठा खोटा सायंटिस्ट बनतो. बनवलं ना कबूतर. बस हेच सायन्स आहे. बाकी सगळं आर्ट आहे. त्याला रसगुल्ले पाकात टाकायचे. तुम्ही इंटरनॅशनल डॉन आहात. आता हे मिठाई वाल्यासारखं बोलणं बंद करा. लहानपणीची सवय. आणि तुम्ही त्या सुपर इगलला पकडत होते की जिलेबीवरच्या माश्या उडवत होते. मी जर नसतो ना तर सिक्रेट प्रोजेक्टची फाईल त्या इगलच्या हाती लागली असती. तो ईगल कुठे आहे बॉस? तो तर कबूतर झालाय. ही काय अवस्था केलीये माझी. उडून उडून थकलो मी यार. जसं की तुम्ही बघत आहात बनी लक्षपूर्वक त्याची पतंग उडवत आहे आणि त्याला मदत करत आहे त्याचा मोठा भाऊ हनी. बाबा मला म्हणायचंय पतंगांचा सामना उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपलाय. बनीने हनीला इशारा दिला ढील देण्याचा. फिरते फिरते सनसन पतंग उडतोय छन छन. आणि हा दिला आमच्या बनीने एक जोरदार ढील ढील. आणि अशा प्रकारे समोरच्या पतंगाला केलं ढेर. खूपच उत्तम पार्टनरशिप होती हनी आणि बनीची.
बनी थोडा वेळ मलाही पतंग उडवू दे की रे. शिक्षा करावी. आपण रांगेत आहात. बनी नंतर माझा नंबर आहे. अरे जाऊ दे पोपट, असं नको व्हायला की पतंगासोबत तूही उडून जाशील. असं आता बघाच मी काय करतो ते. पोपट, तू या कबुतराला घायाळ केलंस. अरे हा माझा डाट नाहीये, कळलं काय? हा डीव्हीडीचा डाट आहे. दयाराम व्यंकटेश दाभोळकर त्याचं मिष्टान भंडार होतं. मग अचानक तो सायंटिस्ट झाला आणि इंटरनॅशनल क्रिमिनल सुद्धा. मी त्याच्या सिक्रेट प्रोजेक्ट वर पाळत ठेवत होतो. पण तू पाळत का ठेवत होतास? बिकॉज आय एम सुपर स्मार्ट. आय एम सुपर इगल. मी ज्याच्या मागे लागतो त्याचं जगणं मुश्किल करतो. अरे यार, माझी स्टाईलच वेगळी आहे. या कबुतराचं डोकं फिरलंय बहुतेक. होय, हे कबूतर कबूतर काय बोलतोय? गरुडा सारख्या भयंकर पक्षाला कबूतर म्हणतोस? आय एम स्पाय इगल, सुपर इगल. माझी स्टाईलच वेगळी आहे. डीव्हीडी ने मला माणसापासून कबूतर बनवलं. ओ नो. हे बघा बॉस, आम्ही सुपर स्पाय ईगलचे खूप मोठे फॅन आहोत. त्याने मोठमोठ्या केसेस सोडवलेले आहेत. पॉवरफुल माणूस आहे तो. दॅट्स मी. माझी स्टाईलच वेगळी आहे. तुझी स्टाईल खूपच वेगळी आहे. कुठूनही माणसासारखा दिसतच नाहीये. हे डीव्हीडी ने केलंय यार. फिल्मच्या डीव्हीडीने की गाण्याच्या डीव्हीडीने? अरे त्या क्रिमिनल डीव्हीडी ने. तो सायंटिस्ट आहे. पण तू तर म्हणालास की तो मिठाईवाला आहे म्हणून. अरे तो आधी होता, आता त्याने कुठलं तरी केमिकल टाकलंय. मिठाई मध्ये? ओ काय करू मी ह्याच? नाही, माझ्या बॉडी मध्ये. माझ्यावर विश्वास ठेवा. मी सुपर स्पाय ईगल आहे. प्लीज. डाट वर केमिकल तर आहे. बहुतेक हा खरं बोलतोय मित्रांनो, कळलं काय? ओके, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. चल, तुला बरं करण्यासाठी डॉक्टर भालूंकडे घेऊन जातो. अरे नंदू, डॉक्टर भालू क्लिनिक मध्ये आहेत? नाही, तर बाहेर गावी गेले. काय झालं? या कबुतरेला ईगल बनवायचंय. का? कबुतराला कबूतरच राहू द्या ना. ईगल बनवून काय करणार? अरे ईगल माझं नाव आहे. मी माणूस आहे पण कबूतर बनलोय यार. कबूतर. मग यांना वैद्य भालूंकडे घेऊन जा, कारण ते तर डॉक्टर भालूंचेच भाऊ आहेत ना. हो, हे पण योग्य आहे. इकडे या, इकडे या, सगळ्या समस्या दूर पळवा. इकडे या, 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 इकडे या. उडून जाणारे केसांवर इलाज आहे, खाजवणाऱ्या अंगावर इलाज आहे. डोक्याचा मंदपणा दूर होईल, कोणताही आजार दूर होईल. प्रत्येक गोष्टीवर जालीम उपाय आहे. बरं नाही वाटलं तर पैसे परत. इकडे या, इकडे या, इकडे या. इकडे या. हो, तिकडेच येतोय. तुम्ही पटकन या कबुतराला ईगल बनवा. इकडे ये. तुझ्या बुद्धीचं गवत काय? बिंडोक मेंढ्यांनी खाल्लंय का? उन्हाळ्याच्या सीझन मध्ये पूर आलाय का? अरे कबुतराला ईगल कसं बनवू शकतो? हो नंदू, सगळ्यांचा बंधू. पण बंधू होण्याचा इतका फायदा घेऊ नका. कबूतर ईगल कसं काय होऊ शकतं? आओ, हा ईगलच आहे. तुझ्या रिकाम्या डोक्यात भांडी ठणठण वाजतायत म्हणून माझं डोकं भणभणवायला आलाय. इलिगल प्लॉट तुम्हाला लीगल वाटतोय. हे कबूतर तुम्हाला कोणत्या अँगलने ईगल वाटतंय? सर, हा स्पाय ईगल आहे. हा स्पाय असू शकतो पण ईगल नाही असू शकत. मी माझ्या डोळ्यांच्या हेडलाईटने याच्या चेहऱ्याचा माइलस्टोन बघतो आहे. हे कबूतरच आहे. याला कबूतर बनवलंय. याला डीव्हीडीने कबूतर बनवलंय. मुळात हा माणूसच आहे. आओ, डीव्हीडी मध्ये गाणी ऐकू शकतो, फिल्म्स बघू शकतो, डान्स बघू शकतो, योगा शिकू शकतो. डीव्हीडी पाहून कुणी कबूतर कसा बनेल? आओ, अरे ती डीव्हीडी नाही, दयाराम व्यंकटेश दाभोळकर. डीव्हीडी. त्याने याला डाट मारून माणसाचा कबूतर बनवलं. ओ, तो फेमस क्रिमिनल जो सायंटिस्टही आहे. इथे या, मी काहीतरी करतो.
हे कधी अँब्युलन्स, कधी फायर ब्रिगेड, कधी पोलिसांच्या गाडीचे सायरन का वाजतात? हे सायरन वेगवेगळ्या मेटल्सचे आहेत. यांच्या बॉडीमध्ये टोमॅटो सूप सोबत झिंक, अल्युमिनियम आणि पोटॅशियम सारख्या गोष्टींचं मिश्रण टाकलेलं आहे. हो अगदी बरोबर. त्याने एक डार्ट मारला होता, त्यानंतरच मी कबूतर बनलो, नाहीतर माझी स्टाईलच वेगळी होती यार. बस आता गप्प बाईस. त्या डाळचा परिणाम संपवण्यासाठी एक चूर्ण बनवावं लागेल. याला खाऊ घालावं लागेल, थोडं हलवावं लागेल, पाय चालवावं लागेल, मग हा पुन्हा ईगल बनेल. अरे ईगल माझं नाव आहे. मला माणूस व्हायचंय आणि जितक्या लवकर शक्य असेल हे काम करा प्लीज प्लीज प्लीज. तू गेल्यानंतरच काम सुरू करू शकेन ना? तुला ठाऊक तरी आहे का यात काय काय मिसळावं लागेल ते? मला काम करू दे आणि तू इकडून जा. ओके वैद्य बालू, चूर्ण तयार झाल्यावर आम्हाला कॉल करा. नंदू तू इकडे ये. मी लिस्ट देतो, ते सामान घेऊन ये. घे कबूतर दादा, तांदूळ खा. फू फू. अरे गाढवा, सुपर ईगलला कच्चे तांदूळ खाऊ घालतोस? अरे गाढवा, आता तू कबूतर आहेस. कबूतर तांदूळच खातात. अरे यार पकवू नकोस प्लीज. नाही पकवत आहे, कच्चेच खायला देतोय. जेव्हा परत माणूस बनशील ना तेव्हा शिजवून खायला देईन. प्लीज प्लीज मला हनी जवळ एकट्याला सोडून नका जात जाऊ यार प्लीज. मी याला सहन नाही करू शकत कारण माझी स्टाईलच वेगळी आहे. याला कोणत्याही स्टाईलने सहन नाही करता येत बाबा, कळलं काय? मित्रांनो, वैद्य भालूंची काही अपडेट? वेळ लागेल. नंदू भेटला होता, म्हणत होता की चूर्ण उद्यापर्यंत तयार होईल. मला माझ्या पॉवर्स परत हवे आहेत यार. मग DVD ला कळेल की सुपर ईगल कोणत्या मातीत जन्माला आलाय ते. मला लवकर बरा करा म्हणजे मी DVD मध्ये असलेले डिटेल्स माहिती करू शकेन. असे अजून किती DVD आहेत आणि सगळ्यांची नावं DVDच काय आहेत? अरे डोक्याने पायाळू हनी, एकच DVD आहे आणि त्या DVD कडे एक DVD आहे ज्यामध्ये गुन्ह्याचा प्लॅन आहे. हो, प्रोजेक्ट छोला. उगाच त्रास करून घेताय. तो मिठाईवाला आहे ना. DVD मध्ये छोले भटुरीची रेसिपी सुद्धा असू शकते भाऊराया. नाही दादूस, एक क्रिमिनल छोल्याच्या रेसिपीसाठी ईगलची का मारामारी करेल? त्यात नक्कीच काहीतरी दुसरा प्लॅन असणार. वाव वाव वाव, बनी तू किती इंटेलिजंट आहेस. तुम्ही दोघे जत्रेत सापडलेले भाऊ तर नाही ना? सर, जत्रेत भाऊ हरवतात. हो, पण जो भाऊ हरवतो तो कुणाला तरी सापडतोच ना. लय भारी लय भारी लय भारी. काय जासूसी डोकं आहे, कळलं काय? थँक्यू यार, माझी स्टाईलच वेगळी आहे. आता थोडं काम करूया का? पण डोक्यासोबत मला माझं शरीर सुद्धा हवंय. मला शंका आहे की DVD काहीतरी मोठा प्लॅन करतोय. अरे तू DVD पकडत होतास की मग नुसत्याच उड्या मारत होतास? तो माणूस नाही माकड आहे. जिलेबी गरम आहे. नाव DVD आहे मग काय केव्हाही वाजवशील काय? कचोरी तळतोय. मग नीट ना हे लिक्विड तुला खाण्यासाठी नाही गे. डोक्याने मंद. तू माझा कैदी आहेस, मी तुझा नाही. सॉरी, विसरलो होतो, चूक झाली. रसगुल्ले सॉफ्ट आहेत. प्रोजेक्ट छोल्यामध्ये कुणाकडून कसली चूक होता कामा नये. सगळ्यांना समजावून टाका. संदेश, मिष्टी दोही, मालपुए, काला जामुन, कामात एकही चूक होता कामा नये. Yes, जमाई. पण बॉस, आपण काय करणार आहोत? हं? हे सगळं मी सकाळी सांगेन. दा मिल्क केक तयार आहे. उद्याचा दिवस विशेष आहे. संपूर्ण जगातले डॉन मला मानायला लागतील. उद्या सोलापूरचे राजा छोलाराम आपल्या शहरात येत आहेत. मी त्यांना किडनॅप करेन आणि खूप सगळी खंडणी वसूल करेन. बटाटे वडे करा आणि लाल करा.
टकल्याचा तुम्ही उगाच भांग पाडताय मेयर साहेब. तुम्ही नेमकं काय शोधताय? तो छोला नाही तो छोला अजूनही आला नाही. आ? जोपर्यंत छोला येत नाही तुम्ही पनीर का नाही खात? अरे छोला म्हणजे खायचा नाही. माझा मित्र छोलापूरचा राजा छोलाराम. सर ऑल क्लिअर सर. हो मेयर साहेबांवर अटॅक होतोय. मारा. अरे माझ्या सिक्युरिटी गार्डची काय अवस्था केली रे. छोलारामचे गार्ड. अरे थांबा थांबा थांबा. हे छोलारामचे सिक्युरिटी गार्ड आहेत. ओ सॉरी सर. हनीमुळे सगळीच गडबड झाली. अरे बाबा खूपच लागलं रे तुला. छोले खाशील. इकडे या. हा काय प्रश्न आहे? ज्याची अवस्था भटुऱ्यासारखी झाली असेल तो छोले कसे काय खाईल? अरे तुम्ही तर पुरी सारखे फोगलेले आहात. तुम्ही छोले खाणार? 2 रुपयांच्या भाजीसाठी हुज्जत घालतायत. वैद्य भालू तुम्हाला पुरी म्हणून अपमानित करतायत. द्या टाळी. इकडे या मिस्टर खन्ना. तुमच्या शेरच्या साळ्या माझ्या डोक्याच्या बिल्डिंग मध्ये घुसतायत. माझा अपमान होतोय आणि तुम्ही टाळ्या वाजवायला सांगताय. मित्र नसता तर तुम्हाला बिना फाटकाच्या रेल्वे लाईन वर झोपवलं असतं. अरे हे अपमान नाही करतात. यांना छोले आवडतात म्हणून सगळ्यांना छोले खायचे का असं विचारतात. हे छोलापूरचे राजा छोलाराम आहे. अरे छोले खाशील का रे? नाही तुम्ही खा. डिनरला छोले भटुरे, छोला पुरी, छोला टिक्की, छोला समोसा, प्लेन छोले, मसाला छोले, तवा फ्राय छोले सगळं आहे. राईट बेटा. थोडेसे छोले घे. मग त्यात छोले टाक. मग त्यात चटणी दही टाकून त्यात पुन्हा थोडेसे छोले टाकून घेऊन ये. जा बेटा. शाबास. धावत जा आणि पळत ये. अरे इतकं छोले छोले ऐकूनच गॅस झाले. हे खातात तरी कसे? आपण यांचं राज्य आणि आपलं शहर यात एक कॅनॉल बनवतोय ज्यात स्टीमर चालू म्हणजे लोक ट्रॅफिक जॅम मध्ये अडकणार नाहीत. पाणी ही शेतीच्या उपयोगी पडेल. आणि या प्रोजेक्टची अनाउन्समेंट आहे परवा आणि त्याचाच स्टेडियम मध्ये कार्यक्रम आहे. तुम्ही सगळ्यांनी तिथे यायचंय. लंच तिथेच आहे. लंच मध्ये छोले आम्ही नाही येणार. अरे आणखी पकवान असतील तसं तुम्हाला खायला नाही. छोलाराम यांच्या सिक्युरिटीसाठी यायचंय. तुम्ही जी गार्डची अवस्था केली आहे त्याने लक्षात आलंय की तुमच्यापेक्षा चांगली सिक्युरिटी कोणी नाही देऊ शकणार. डोंट वरी सर. आम्ही सगळी येऊ. अरे वा. खूप छान होतं बेटा. खूप छान होतं. आता जोपर्यंत मी नाही म्हणत रिपीट करत राहा. ठीक आहे. चल जा. शाबास. वैद्यजी तुमच्या चूर्णाचं काय झालं? चूर्णामध्ये मांजरीचं दूध घालून ते हलवून पातेल्यात चमेलीच्या फुलासोबत ठेवलंय. आता सूर्यफुलाचं देठ आणि लेंडी पिंपळी घालायची बाकी आहे. आज रात्री मी तयार करीन. उद्यापर्यंत कबूतर एकदम बरं होईल.
अरे वा आंघोळ केलीस अरे मोठ्या मुश्किलीने जीव वाचला यार. काय झालं? मी विसरलो होतो की मी आता माणूस नाही कबूतर आहे. टॉयलेट सीट वर बसलो तर सरळ आत पडलो. आव. मग तर खरंच वाचलास की. जर कोणी फ्लश केलं असतं तर वाचणं अशक्य होतं. कळलं काय? सॉरी, आज माझा स्पीड जरा फास्ट आहे. मी तुला न्यायला आलोय. का? मी नंदू, सर्वांचा बंधू वैद्य भालूनी तुम्हाला सर्वांना बोलावलंय. बोलावलं नसेल ते तर असंच इकडे या म्हणत असतात. अच्छा, मी कन्फ्युज झालो बहुतेक. ते म्हणाले इकडे ये आणि बनी आणि त्या कबुतराला घेऊन ये. चूर्ण तयार आहे. काय? हो, मी पुन्हा विचारून येतो की तुम्हाला बोलावलंय की नाही. चूर्ण तयार आहे, चला. नंदूला विचारून तर येऊ दे आपल्याला बोलावलंय की नाही. गाढवा, चूर्ण तयार झालंय. आता ते खन्ना साहेबांसाठी तर बनवलं नसेल ना, इगल साठीच बनवलं असेल. कळलं काय? लवकर चला, वेळ नाहीये. वेळेची किंमत करा यार, तरच वेळ ही आपली साथ देईल. चला, डीव्हीडी ला सुद्धा शोधायचंय. नंदू, हो बंधू, तुझ्या डोक्याच्या टॉवर मध्ये बुद्धीचा सिग्नल येत नसेल तर तू गाढव आहे. मग हनी कोण आहे? हनी मोठं गाढव आहे. ऐकलंच भावड्या, समाजात माझा किती आदर करतात ते. वैद्य भालू, तुम्ही चूर्ण तयार केलं का? हो, हे बघा. इकडे ये, हे चूर्ण खा आणि पुन्हा तुझ्या खऱ्या रूपात ये. अरे अरे, इगल तर माणसाऐवजी मांजर झाला. बहुतेक चूर्णात मांजरीचं दूध मिसळल्याने रिॲक्शन झाली असावी. ब्युटिफुल. गल्लीत नवीन दिसतेस. आमच्याशी फ्रेंडशिप करायचं. इतक्या जोरात लाफा मारेन की फ्रेंडच्या शिप वर जाऊन पडशील. माझी स्टाईल असते ही आहे. म्याव. आधी कबूतर बनून कसं बस ऍडजस्ट करायला शिकलो, आता मांजर बनवलं. आता माझं काय होणार? म्याव. इकडे ये, मला चूर्णाची रिएक्शन बरी करण्यासाठी आणखीन एक चूर्ण बनवावं लागेल. ते खाऊन तू अगदी बरा होशील. असं होऊ शकतं का? हो, प्रत्येक सायंटिस्ट रिसर्चर कोणतंही एक्सपेरिमेंट करतो तेव्हा त्याचा अँटीडोटही बनवतो. मीही तसंच करेन. म्हणजे डीव्हीडीनेही अँटीडोट नक्कीच बनवला असणार. ओ, झालं काम. मग आम्ही डीव्हीडीला पकडून त्याचा प्लॅनही फेल करू आणि ईगल साठी अँटीडोटही घेऊन येऊ. ओ, पण डीव्हीडीला शोधणार कसं? शहराच्या बाहेर उसापासून गुळ बनवण्याचं गुऱ्हाळ आहे, जे डीव्हीडीचा राईट हँड चमचमच आहे. कमाल आहे, धमाल आहे. एक क्रिमिनल गुळ का बनवतोय? तो क्रिमिनल नंतर बनला. आधी डीव्हीडी मिठाईच्या दुकानांना गुळ पुरवत होता. डीव्हीडी क्राईम वर्ल्ड मध्ये आला. डीव्हीडीने चमचमला आपला राईट हँड बनवला. चला, आपण चमचमला पकडून डीव्हीडीचा पत्ता काढूया.
हॅलो स्वीटी, माझा स्वॅग बघितलास? तू माझा चाम आणि स्ट्रॉंग आर्म्स बघतच राहशील. ए वेड आहेस का? नाही बोकर. ओ, तो मला कबूतर समजून मला खायला आलाय. नो. अरे तू कबूतर होतास, आता मांजर झालायस आणि तो तुला मांजर समजूनच येतोय. कळलं काय? अरे यार, हे वैद्य भालूंनी कोणत्या अडचणीत टाकलंय यार. म्याव. आता चमचमवर लक्ष द्या, कोणतीही चूक करू नका. ओके. चमचा. अरे ढेकण्या, ढेकून कोण आहे? ढेकून तू आहेस. याचं नाव चमचा नाही, चमचम आहे. हाच येतो. ऐक बाबा, टाइमपास 2 दिवसांनंतर ये. गुळ अजून रेडी नाही. आम्हाला गुळ नको, डीव्हीडी पाहिजे. डीव्हीडीचं दुकान पुढे. हे चमचम, आम्ही तुला आता मारून मारून चमचमचं काहीतरी दुसरं बनवण्याआधीच लवकर सांग, डीव्हीडी कुठे आहे ते. संदेश मालपोया सांग रे यांना. हॅलो क्युटी, गुळ खाशील का? आई भावराया, मी गुळाच्या दलदलीत अडकलो. स्पायगल मदत करेल. अरे तू आमच्या बाजूने आहेस की त्यांच्या बाजूने? अरे सॉरी, विसरलो होतो. मी बोकाय. म्याव. जोरदार, मी चमचमच्या मागे जातोय, तू यांचा सफाया कर. आपल्यामुळे सगळाच सगळा प्लॅन खराब झाला. कळलं काय? अजून नाही झाला. बनी चमचमच्या मागे गेलाय. चला. चमचम थांब, मी पकडलं ना तर मग खूप मारेन. ते बघा.
अरे भावा तू का मागे आलाय? आता हा भाऊ नाही बहीण आहे. आता नाही पळू शकणार तू. तुझं भलं यातच आहे की तू सांग डीव्हीडी कुठे आहे आणि त्याचा प्लॅन काय आहे. शपथ सांगतो मला नाही माहित काय प्लॅन आहे. डीव्हीडी सर सकाळी सांगणार आहेत पण काहीतरी खूप मोठा प्लॅन आहे. ओके मग हे सांग डीव्हीडी कुठे आहे ते प्लॅन आम्ही स्वतःच शोधून काढू. कळलं काय? ते 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 मी सांगून टाक तू अडकलेस. आता ट्रेन वरून उडी मारून तर पळू नाही शकणार ना. गाढवा त्याला ट्रेन वरून उडी मारण्याची आयडिया का दिली? मी दिली नाही त्यांनी घेतली. तुला तर माहितीच आहे मला तर माहितीच नसतं की मी केव्हा कोणती आयडिया देतो ते. हाती आलेला शत्रू निसटून गेला. आता डीव्हीडी कसा मिळणार? म्याव. तो डीव्हीडी नाही मिळाला तर मॅडमच्या बेडरूम मधून मेडिटेशनची डीव्हीडी घे ना तू. मन शांत होईल. तुला चेष्टा सुचते. इथे संपूर्ण शहरावर खूप मोठा संकट ओढावलाय. युअर राईट. चमचमने सांगितलं की डीव्हीडीने उद्याचाच एक खूप मोठा प्लॅन बनवलाय. गोष्ट तर नक्की आहे की शहर धोक्यात आहे पण आपल्याला हेही ठाऊक नाही की तो काय करणार आहे आणि हेही ठाऊक नाही की कुठे करणार आहे. जे काही आहे ते या प्रोजेक्ट छोलाशी संबंधितच आहे. विचार करा याच्याशी संबंधित काय असू शकतं. अच्छा पुरी छोला समोसा छोला टिक्की. दादू मुस्काटात खाशील. छोल्यासोबत लाफा ही डिश तर छोलाराम यांनी कधी खाल्ली नसेल. छोलाराम. हो छोलापूरचे राजा छोलाराम ते छोल्याच्या वेगवेगळ्या डिशेसच खात असतात. उद्या स्टेडियम मध्ये त्यांच्या प्रोग्राम नंतर लंच आहे. त्यांना विचारीन तुम्ही छोला फाफडा खाल्लाय कधी छोला लाफा खाल्लाय का. थँक्यू भाऊराया तू तर केस सॉल्वच केलीस यार. पुन्हा मला कळलं कसं नाही. मित्रांनो प्रोजेक्ट छोला म्हणजे छोलारामजींना किडनॅप करण्याचा प्लॅन आहे. हो उद्या स्टेडियम मध्ये त्यांचा प्रोग्राम आहे आणि उद्याच डीव्हीडी काहीतरी करणार आहे. जर आपल्या शहरात छोलारामजी किडनॅप झाले तर खूप नामुष्की होईल. कळलं काय? आपण काहीतरी केलं पाहिजे. म्याव. नक्की करू. आपल्या शहराचं नाव खराब नाही होऊ देणार. पण करणार तरी कसं? आपण डीव्हीडीला तर बघितलेलं सुद्धा नाहीये. डीव्हीडी आणि त्याच्या गुंडांना ओळखण्यात मी मदत करेन. मी चमचम संदेश मिष्टी दोही मालपुआ सगळ्यांना ओळखतो. माझ्या नजरेपासून वाचेल असा कुणी क्रिमिनल जन्माला आला नाही. माझी स्टाईलच वेगळी आहे. म्याव. माझी स्टाईल अगदी सेम टू सेम आहे. मी सुद्धा ओळखतो. हे सगळं मी खूप खाल्लंय. म्याव. गाढवा हे डीव्हीडीच्या गँगच्या लोकांची नावं सांगतायत. कळलं काय? तिथे खूप गर्दी असणार. डीव्हीडीला शोधणं म्हणजे गवतात पडलेली सुई शोधणं. सगळ्यांना एक्स्ट्रा अलर्ट राहावं लागेल. आपण छोलारामजींच्या येण्याच्या एक तास आधी पोहोचायचं. चला सकाळी लवकर उठून स्टेडियम वर जायचंय. कार्यक्रम सुरू व्हायला अर्धा तास आहे. आपल्याला याच वेळात डीव्हीडीच्या गँगला पकडायचं आहे. पण ओळखायला खूप कठीण जाईल. अरे इगल आहे ना. इगल सांगेल की डीव्हीडी कुठे आहे. अरे माणूस आहे. गुगल नाही ज्याच्यावर सगळी माहिती मिळेल. पण मग इतक्या गर्दीत शोधायचं तरी कसं? तोच वास. हा तर तोच वास आहे जो गुळाच्या गुऱ्हाळात येत होता. अरे यार गुळ नाही गुंड हवे. अरे गाढवा हा गुंडांचाच वास आहे.
बाबा तू पराक्रम नको दाखवूस, फक्त गुंड दाखव, कळलं काय? सॉरी, मी जोशात विसरलो होतो की मी माणूस नाहीये यार. म्याव. चल सांग डीव्हीडी कुठं आहे ते? डीव्हीडी प्लेअरच्या आतमध्ये. इतका मोठा माणूस डीव्हीडी प्लेअरच्या आतमध्ये कसा गेला? नाही जाऊ शकत. मग ते डीव्हीडी केसच्या आतमध्ये असतील. डीव्हीडी केस तर अजून बारीक असते गाढवा. थांब, मी विचारतो. माझी स्टाईलच वेगळी आहे यार. म्याव. लवकर सांग संदेश, नाहीतर तुझी अशी अवस्था करेन की तुझ्या घरी फक्त तुझा संदेशच जाईल. माझी स्टाईलच वेगळी आहे. म्याव. हा. मारा, वाटेल तेवढं मारा, पण प्लॅन फेल नाही करू शकणार. छोला किडनॅप होणार. पार्किंग मध्ये मालपुआ कार घेऊन रेडी आहे. पार्किंग. डीव्हीडी कुठे? नाही सांगणार. मी डीव्हीडी सरांचा खास माणूस आहे. नाही सांगणार. अरे यार जाऊ दे ना, हा फालतू गुंड आहे. डीव्हीडीने याला थोडीच ना प्लॅन सांगितला असणार. कला जमून ग्रीन रूम मध्येच लपून राहा. शत्रूला प्लॅन माहित पडलाय. ग्रीन रूम मध्ये चला. वाचवा, मी इथे अडकलो यार. म्याव म्याव म्याव. आधी 100 वेळा म्हण, मी मांजर आहे, माणूस नाहीये. माझे लक्षात राहील. भाऊराया, ही तर बेसबॉल टीम आहे. अरे गाढवा, 4 लोकांची कोणती टीम असते रे? हे डीव्हीडीचे गुंड आहेत, पकडा यांना. हो. आता काय करा? जिथे स्पेशल पॉवर उपयोगी पडत नाही, तिथे फिजिकल पॉवर उपयोगी पडते. जेव्हा स्पाय ईगल विचारतो तेव्हा दगडही बोलू लागतात. माझी स्टाईलच वेगळी आहे. म्याव. सांग सांग डीव्हीडी कुठे? सांग. जिथे त्यांनी असायला हवं. म्हणजे ते घरी असणार. गाढवा, जर छोलारामला किडनॅप करायचं असेल तर ते घरी का राहतील? समजलं मित्रांनो, तो गर्दीत लपला असणार. ओय, गर्दीत का असतील ते? इंटरनॅशनल क्रिमिनल आहेत. VIP बॉक्स मध्ये असणार ना. हे मी काय बोललो यार?
थँक्यू. चला डीव्हीडीचा पत्ता मिळाला. कोरडे कोरडे आणि ओले ओले आहेत. छोलारामजी या क्षणी इथे आले. त्या टाळी. सर ऑल क्लिअर सर. अरे फंक्शन सुरू झालं मित्रांनो. लवकर करा. कळलं काय? स्पाय ईगलच्या नजरेतून कुणीही वाचू शकत नाही. तो बघा VIP बॉक्स मध्ये चमचम. तो तर गुंड आहे. त्याला VIP पास कुणी दिला? अरे गाढवा, तो लपून घुसलाय. म्हणजे मेयर छोलारामच्या जवळ असू शकतील. पण DVD कुठे? तिथं जवळपास असणार. चला. मित्रांनो, आजचा हा दिवस तुमच्या आणि आमच्या शहरातल्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. आम्ही इथपासून आमच्या राज्यापर्यंत कॅनॉल बनवू. इथून कॅनॉल बनवला तर मग मॅच कुठे खेळणार? अरे गाढवा, इथपासून म्हणजे स्टेडियम पासून नाही, आपल्या शहरापासून. कळलं काय? शेतीला पाणी मिळेल, चण्याची शेती होईल, सगळ्यांना खाण्यासाठी छोले मिळतील. हे छोले खाणार काय? मी DVD ला शोधतो, तुम्ही चमचमला सांभाळा. सगळे बाजूला व्हा. छोलाराम किडनॅप होतोय. हे काय केलं? माझे हात पाय कुठे आहेत? पकडा DVD ला आणि त्याच्या डाट पासून स्वतःला वाचवा. अरे थांबा, नाही तर छोलारामला मुंगी बनवून चिरडून टाकेन. अरे संकी, परत विसरला? तू माझा कैदी आहेस. मी काय नाही विसरलो. आज माझा स्वतंत्र होण्याचा आणि तुझा जेलमध्ये जाण्याचा दिवस आहे. भाऊराया, चल या DVD ला मस्त पैकी वाजवू. सोडा याला. याच्यातूनच सगळे antidotes बनवायचे. सायंटिस्ट मी आहे, हा हलवाई आहे. मारा याला. अरे सोडा सोडा मला. अरे मारून मारून मिठाईचा मावा करता काय आता? सोडा. आय. अरे इन्स्पेक्टर पांडा, कुठे चाललात तुम्ही? तुम्ही माणसाच्या रूपातले देव आहात. तुम्ही सायंटिस्ट आहात तर सर्वांसाठी अँटीडोट्स बनवा ना प्लीज. तुमचे हे उपकार सगळं जग लक्षात ठेवेल. सगळं काही तयार आहे. तुम्ही रांगेमध्ये या. ईश, शाबाश रे मुलांनो, तुमच्यामुळे आज आपल्या शहराची नामुष्की होण्यापासून वाचली.
थँक्यू मित्रांनो, तुम्हा सर्वांमुळे मी पुन्हा एकदा सुपर इगल बनलो. वाव, माझी स्टाईलच वेगळी आहे. वाव वाव वाव. इकडे ये आणि हे चूर्ण पटकन पिऊन टाक. तुझे सगळे प्रॉब्लेम्स दूर पळवून टाक. स्वतःला बोक्यापासून पुन्हा इगल बनवून टाक. मला जरा कळेल का की हा माणूस कोण आहे? हेच तर आहेत द ग्रेट सुपर इगल स्पाय. पण हा तर एक माणूस दिसतोय. अरे यार, माझं नाव इगल आहे मी माणूसच. माझी स्टाईलच वेगळी आहे. बरं झालं सायंटिस्टने आधीच तुला अँटीडोट पाजला, नाहीतर वैद्य भालूनी या वेळेला तुला खरोखरचा इगल बनवून टाकलं असतं. कळलं काय? अरे इन्स्पेक्टर पांडांना सुद्धा अँटीडोट द्या ना. अरे गाढवा, इन्स्पेक्टर पांडा इथे आहेत. हो, तो खरोखरचा साप आहे. सोड त्याला. ऐक.